आधीच नाना विनय संपन्न, परिसूनी गोड हे निरूपण, पायी घालूनी लोटांगण, वंदिले चरण दोहाती, मग ते श्रद्धानिष्ठ प्रार्थना, करीती दवडा मम अज्ञाना, दंडा माझिया दुरभिमाना, यथार्थ शासना करोनी, सात्विकतेची हौस वरीवरी, विकल्प अखंड दाटे अंतरी, अपमान साहेना क्षणभरी, अज्ञानते तरी काय दुजे, कोटी प्रतिष्ठेची उजरी, ध्यानाविर्भाव दावी वरी, काम क्रोध धुमसे भीतरी, अज्ञानते तरी काय दुजे, आतुनी सकळ कर्मे नष्ट, बाहेर मिरवू ब्रह्मनिष्ठ, आचारहीन विचार भ्रष्ट, अज्ञान स्पष्ट काय दुजे, बाबा आपण कृपा घन, करोनिया कृपाजल सिंचन, करा हा अज्ञान दावानल शमन, होईन मी धन्य इतुकेनी, न लगे मज ज्ञानाची गोठी, निरसा माझिया अज्ञान कोटी, ठेवा मजवरी कृपा दृष्टी, सुख संतुष्टी तेची मज, साई सप्रेम करुणा घन, नानास निमित्ता पुढे करून, तुम्हा आम्हा सकला लागून, गीतार्थ प्रवचन हे केले, गीता भगवंताचे वचन, म्हणून हे प्रत्यक्ष शास्त्र जाण, कालत्रयीही याचे प्रमाण, कधीही अवगणन होता नये, परी अत्यंत विषयासक्त, अथवा जो खरा जीवनमुक्त, या दोघांसीही न लगे शास्त्रार्थ, मुमुक्षु प्रीत्यर्थ या जन्म, विषयपाशी दृढ आकळीला, कधी पावेन मी मुक्ततेला, ऐसे वदतिया मुमुक्षूला, तारावयाला ही शास्त्रे, पाहुनी ऐशा निज भक्ताला, संतांस जेव्हा येतो कळवळा, काढून काही निमित्ताला, उपदेश अवलीला प्रकटिती, देव अथवा गुरु पाहे, भक्ता आधीन सर्वस्वी राहे, भक्त कल्याण चिंता वाहे, साकडी साहे तयांची, आता एक दुजे लहान, करीतो साईंचे वृत्त कथन, कैसी एखाद्या कार्याची कुठावण, करिता नकळतपण दाविती, असो सानवाते मोठे, खरे कारण कधीही न फुटे, कार्य मात्र हळूहळू उठे, वाच्यता न कोठे केव्हाही, सहजगत्या एकादे काम, निघावे करावा उपक्रम, न मूळ कारण निर्देशना नाम, वरीवरी संभ्रम आणिक, बोलेल तो करील काय, गरजेल तो वरसेल काय, या रूढ म्हणीचा प्रत्यय, विना व्यत्यय साई दे, बाबांसारिख्या अवतार मूर्ती, परोपकारार्थ जगी अवतरती, होता इच्छित कार्या समाप्ती, अंती अव्यक्ती समरसती, आम्हान ठावे मूळ कारण, कोठून आलो कोठे प्रयाण, किमर्थ आम्ही झालो निर्माण, काय की प्रयोजन जन्माचे, बरे स्वच्छंदे जन्म कंठला, पुढे मृत्यूचा समय आला, सकळ इंद्रियगण विकळ झाला, तरीही न सुचला सुविचार, कलत्र पुत्र बंधू जननी, इष्टमित्रादी सकल स्वजनी, देह त्यागिता पाहू नयनी, तरीही न मनी सुविचार, तैसे नभती संतजन, ते तो अत्यंत सावधान, अंतकालाचे पूर्ण ज्ञान, ठावे निज निर्वाण तयाते, देह असे तो अतिप्रीती, भक्ता लागी देहे झिजती, देहावसानी ही देहावस्थिती, निज भक्त हिती लाविती, देह ठेवावयाचे आधी, कोणी आपुली बांधिती समाधी, की पुढे निज देहा विश्रांती, मिळावी निश्चिती ते स्थानी, तैसेच पहा बाबांनी केले, परी ते आधी कोणा न कळले, समाधी मंदिर बांधवून घेतले, अघटित केले तयांनी, नागपूरस्थ मोठे धनिक, बापू साहेब बुट्टी नामक, तया हस्ते हे बाबांचे स्मारक, उभविले देख बाबांनी, बापू साहेब परमभक्त, साई चरणी नित्यानुरक्त, आले निज परिवारा सहित, राहिले शिर्डीत सेवेस, धरुनी साई चरणी हेत, नित्यानुवर्ती तेथेच वसत, पुढेही तैसेच नित्यांकित, रहावे शिर्डीत वाटले,